नमस्कार मंडळी, आज आपण बनवलेली आहे भारंगीची भाजी। सध्या आता पावसाचे दिवस चालू आहेत आणि आपल्याला बाजारामध्ये मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या पाहायला मिळतात। तर भारंगी ही सुद्धा एक रानभाजीच आहे। तर साधारण अशा प्रकारची या भाजीची पानं असतात आणि या भाजीचे औषधी गुणधर्म सुद्धा खूप आहेत। जर आपल्याला कफ झाला असेल तर या पानांचा काढा प्यायल्याने कफ पातळ व्हायला मदत होते। त्याचबरोबर अंगावर कोणत्याही प्रकारची सूज आलेली असेल तर या पानांचा लेप लावल्याने सूज कमी व्हायला सुद्धा मदत होते। तर साधारण प्रकारे अशा प्रकारची पानं असतात। आता कोणत्याही जंगलामध्ये ही रानभाजी सहज उपलब्ध होते। तर ही भाजी आमच्या गावाकडून आलेली आहे आणि साधारण अशा प्रकारची भाजीची पानं असतात। तर यातली फक्त पानं आपण काढून घ्यायची आणि ही रानटी भाजी असल्यामुळे याला स्वच्छ धुवून घ्यायची। तर इथे मी पातेलीमध्ये मिठाचं पाणी केलं, म्हणजे पाण्यामध्ये थोडं मीठ घातलं आणि त्याच्यामध्ये ही भाजी स्वच्छ चांगली 2-3 वेळा अगदी व्यवस्थित धुवून घेतली आहे। त्याच्यानंतर त्याला थोडंसं चाळणीमध्ये निथळून घेतलं आहे। नंतर ही भाजी मी व्यवस्थित चिरून घेतली आहे। तर ही बघा, इथे मी पूर्णपणे पाणी निथळून त्या भाजीतलं घेतलं आणि त्याच्यानंतर ही भाजी चिरून घेतली। आता या जेवढ्या रानटी भाज्या असतात ह्या थोड्याशा तुरट असतात चवीला, तर त्याच्यासाठी ही भाजी मी चिरून घेतली आहे। त्याच्यानंतर थोडं पाण्यामध्ये उकळून घेतली आहे भाजी, त्याच्यातलं पाणी घालून ही भाजी मी चांगली उकळून घेतलेली आहे। तर त्याच्यानंतर उकळल्यानंतर त्या भाजीतलं पूर्णपणे पाणी काढून कोरडी करून घ्यायची भाजी। हे बघा, इथे पातेलीमध्ये मी भाजी चांगली उकळून घेतली। गरम गरम असतानाच ही भाजी मी पिळून घेतलेली आहे। त्यातलं हे बघा, हे पाण्याचा रंग बघा वेगळा दिसतो। तर त्याच्यामुळे ही भाजी सहसा उकळूनच घेतलेली चवीलासुद्धा चांगली लागते आणि पिळून त्याच्यातलं पाणी पूर्णपणे निघून जातं। तुरटपणा जो असतो तो पूर्णपणे निघून जातो। त्याच्यानंतर ही भाजी मी अशी पूर्णपणे कोरडी करून घेतलेली आहे। आता आमच्या गावाकडे या भाजीमध्ये तिळकुटामध्ये भाजी केली जाते आणि चुलीवर केली जाते। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडं कोळशाचा स्मोक दिला जातो, त्याच्यामध्ये सुद्धा ही भाजी खूप छान चवीला लागते। तर माझी आई अशा प्रकारची ही भाजी बनवायची, पण चवीला खूप सुंदर लागते। पण आता ही भाजी मी फक्त कांदा आणि लसूण घालून बनवले। तर इथे कढईमध्ये मी तेल घातले, त्याच्यामध्ये जिरं घातले फोडणीसाठी, थोडा लसूण ठेचून घातलेला आहे। या भाजीला तेल थोडं जास्त घालायचं। 2 मोठे कांदे चिरून घातलेले आहेत, मी बारीक चिरून घातलेत आणि इथे मी तिखटाच्या मिरच्या वापरलेल्या आहेत। तर ह्या मिरच्या मी अगदी बारीक ठेवलेल्या नाही, तर थोड्याशा जाडसर ठेवलेल्या आहेत। लसूण, कांदा, मिरची अगदी तेलामध्ये चांगली परतून घेतलं तेल सुटेपर्यंत। आता त्याच्यामध्ये ही भाजी मी घातलेली आहे। तर ह्या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं, तर तेलामध्ये सुद्धा ही भाजी खूप छान बनते। आता या भाजीला मी चांगलं व्यवस्थित परतून घेतलं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि या भाजीमध्ये मी ओलं खोबरं घातलेलं आहे। ओलं खोबरं घातल्यानंतर सुद्धा या भाजीची चव खूप छान लागते। अगदी सुटसुटीत सुकी भाजी बनवायची ही, तर चवीला अगदी खूप छान लागते आणि गरम गरम भाकरी किंवा चपाती सोबत ही भाजी अगदी चांगली चवीला लागते। ते हे बघा, अगदी सगळी व्यवस्थित मी एकत्र मिक्स करून घेतले। त्याच्यामध्ये खोबरं घातले, कांदा, लसूण, मिरची, त्याच्यामुळे सुद्धा ह्या भाजीला अगदी खूप छान चव येते। तर ही बघा, आपली भारंगीची भाजी रेडी झालेली आहे। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।